जय महाराष्ट्र माझ्या घरचे मित्रांनो. तर चला आज नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या आणि ज्या गडाकोटाच्या नावाने उघडा धडकी भरते अशा नाशिकमधील हरिहर गडाच्या जादुई सफरसाठी आमची लक्षवेध ट्रेकर्स टीम आज निघत आहोत. आणि आता आम्ही इथे IBB सर्कलला जमलो आहे, त्र्यंबक रोडला सॉरी. आणि तिथून आता आपण पुढचा प्रवास सुरू करत आहोत. आमच्यासोबत आज आमचे नाशिकचे येवल्याचे सर, दुसाने सर, त्यांची मुलगी काव्या, शरयू हे पण आहे, इकडे अपर्णाताई पण आहे. आणि त्र्यंबकवरनं आता आतूर जॉईन होत आहे. दुसाने सर येत आहेत 10 मिनिटात, दाते सर येत आहेत. आणि आता आमचा इथून प्रवास आम्ही सुरू करतोय. तर चला भेटूया पुढच्या. आम्ही ज्यांची वाट बघत होतो ते आमचे लेजंड ऑफ गोल्डमॅन नौजवान आमचे दाते सर इथं उपस्थित झालेले आहेत. आणि आता आम्ही त्र्यंबकच्या दिशेने निघत आहोत. तर चला भेटूया हर्षवाडी बेस्ट विलेजला आणि तिथून आपल्या पुढच्या जादुई सफरला सुरुवात करूया. आम्ही नाशिकवरनं 5 वाजता निघालो सकाळी. हर्षवाडी आंबोली मार्गे हर्षवाडी या बेसवडीच्या हरिहरच्या पुढे आणि आता गाडीच्या दिशेने निघत आहोत. चला तुम्हाला आता जादुई सफरची घडवतो. आता जवळजवळ 6 वाजले आहेत, अजूनही उजाडलेलं नाहीये. हर्षवाडी बेस विलेज पासून चढायला सुरुवात केलेली आहे. अजूनही अंधारचा सावट आहे, पण थोडं थोडं उजेडायला सुरुवात पण झालेली आहे. हे बघा, हा समोरचं दिसतंय हा ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि आता हरिहरच्या दिशेने वाटचाल करत आहोत. हा वरती हरिहर आहे. उजाडला आहे. मी आणले तुमच्यासाठी पण आहे. आपल्या तिघांचा हा आहे आपला दुर्गेश्वर हरिहर फोर्ट. वर येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक हर्षवाडीवरनं आहे आणि एक निरगुडपाड्यावरनं आहे. ही पाठी अशी लावलेली आहे. हर्षवाडीवरनं येणं हे बेस्ट असणार. तिकडनं रस्ता चांगला आणि सोपा आहे. याच पाठी लागून वरती हवे दिसते.
हरिहरगडाचा लिंक टप्पा आता चालू झालेला आहे आणि आता ज्या क्षणाची आपल्या प्रतीक्षा आहे, ज्या पायऱ्यांसाठी हरिहरगड अख्ख्या महाराष्ट्रात नावाजलेला आहे, थोड्याच वेळात त्या पायऱ्यांची आता सुरुवात होणार आहे. मागे नागपणी भास्करगड दिसत आहेत. खरं सांगा, तुम्ही एवढे पटापट पुढे कसं काय जाता आहात? जय भवानी, जय शिवाजी. हरा हरा महादेव. सेफ मध्ये उभा आहे. काय टेन्शन नको. अरे इकडे जाऊन केले का चालू? मी धरू का आता? धरू का? जायचंय का? येऊ वाटते? येऊ वाटते? याचा योगेश मला मागून सांगतोय, होल व्हिडिओ मध्ये मी पडले तरी तो मला झेलणार. हरिहर हा किल्ला सगळ्यात जास्त लोकप्रिय, आता आम्ही जो काही पॅच चढतो आहे, त्या ज्या पायऱ्या चढतो आहे त्या पायऱ्यांमुळे तो फेमस आहे. आता बऱ्यापैकी पायऱ्या कोरड्या असल्यामुळे व्यवस्थित चढता येते. पूर्ण खोल आहे, अजून बरंच बाकी पुढे. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ना सईला बोलायला. काय म्हणतात? कोण म्हणत होते पाऊस तिकडे यायला? येणं कोण होत ते? मान्सून मध्ये वातावरण दिसायला खूप छान असतं, पण त्याचा थोडा अभ्यास केला तर लक्षात येतं की पावसाळ्यात येऊ नये, कारण की ह्या पायऱ्यांवर पाणी असतं, शेवाळ असतं, रिस्क आहे. आता तुम्हाला घेते मी, या. ये जा ना, म्हणजे तू येईल व्हिडिओ मध्ये. बरं बघ ना,
तिकडे द्या आता. थांब एक मिनिट. थांब तिथे. अरे खाली पुन्हा डबल हाऊस आलं का नाही मोठं. अडकून बसले. नाही एवढं. हे बघ 2 जण आरामात क्रॉस होतात. चालू करे अशी गर्दी नाही कमी होणार अशी. हे अक्षय सांग माझा. पायऱ्या चढून आपण या महादरवाजाजवळ येतो आणि महादरवाजातनं बाहेर सुंदर, इतकं सुंदर बुद्ध करणार असं निसर्ग दिसतो सगळा. मी दाखवते तुम्हाला. कातळात कोरलेल्या या पायऱ्या आहे महादरवाजापासून पुढे आल्यावर जातं आपल्याला पुढे बघितलं का. चला 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 चला. बोलता आपण सकाळी आलो पटकन गाडी माझं सकाळी गाडी. मस्त योगेश. अतिशय चित्त थरारक. कॅमेरा ठोकला. वेळेवर आहे आपणच खाली. अरे अरे महादेव. अरे अरे महादेव. शिवीने देणार पण हात देईन बरं. आणखी लोड हरिहरगडाच्या टॉपवर समिट पॉइंटवर आता आपण पोहोचत आहोत. चित्तथरारक असा हरिहर आज सर केलेला आहे. हा वर जाय हा समिट पॉइंट आहे. दोन पाण्याचे टाक आहे. शेजारी जाईल हे टाक. पाण्याचं टाक आहे. त्याच्या लगतच हे एक आणि 3 पाण्याचे टाक तिसरं आणि तिसऱ्या टाकाच्याच अगदी समोर मारुतीचं मंदिर आहे. पाषाणात कोरलेली मूर्ती आहे सुंदर अशी. सुबक अशी ही पाषाणात कोरलेली मारुतीची मूर्ती आहे आणि ह्याच मूर्तीच्या बाजूने ही पायवाट जी जाते ही गडाच्या टॉपवर जात आहे समिटवर. इथे मारुतीच्या मूर्तीच्या
मागच्या साईडला अजून एक मोठं पाण्याचं तळ आहे. अप्रतिम असा हरिहर फोर्ट. तिच्या जादू सफर करत आहोत. गडाच्या टॉप पॉइंटवर म्हणजे समिटवर पोहोचलो आहे. दोघं चालू रे बाय करू कोण नाही होत एवढं प्रॉप करून टाक मला. समिट पॉइंट केल्यानंतर त्याच्याच समोर एक मंदिर आहे. त्याला लागून 3 पाण्याची टाक आहेत. त्याच्या मैदानासाठी छोटीशी खिडकीसारखा रस्ता बनवलेला आहे. मंदिरच्या मागे 3 टाक आणि ते समोर पुन्हा 2 टाक दिसत आहेत पाण्याचे. ब्यूटीफुल.